नमस्कार शिवभक्तांनो, छत्रपती शिवशंभू भक्त या अर्थपूर्ण मालिकेतील आज आपण पाहणार आहोत भाग 13। आजचा विषय आहे शंभूराजे कृत नक्षिक काव्यातील रोडी, अर्थातच टाचेचे अलौकिक सौंदर्य वर्णन। हे कवित्व केवळ अंगवर्णन नसून शंभूराजांच्या संवेदनशील, रसिक आणि विद्वान कवी मनाचे दर्शन घडवणारे आहे। राधिका रोडी कहू कहोरसी कहे सोन, मेरे चित्त दरगंध कहिवाये। शंभुराज को लाल से नरपान्य ते तो, निपट निदानो वा कठोरता निकटवर। ये तो नरन नैन्य देखत सुधा सोपिये, चुपरी अंतर जो निसावती सुगंध झर। रंजन मना ही दुःख भंजन सकळ भनो, सुमंत गुलाब को दगो है कंज फूल तर। राधिकाची जोडी काहींना सुवर्ण कमळाप्रमाणे तेजस्वी व शोभिवंत भासते। कवी शंभूराज म्हणतात, माझ्या अंतकरणाला तिच्या सर्व दूर पसरलेल्या सुगंधाने पूर्णतः व्यापून टाकले आहे असे वाटते। काही जण तिची तुलना लालसर श्रेष्ठ रत्नाशी करतात। ती इतकी कोमल आहे की तिच्यात कठोरतेचा लवलेशी नाही। तिच्याकडे पाचाच डोळ्यांना जणू अमृतपान केल्याचा अनुभव येतो। अत्तर उधळल्याप्रमाणे तिच्या अंगातून सुगंधाचा अखंड प्रवाह वाहत असल्याचे भासते। ती सर्वांच्या मनाला आनंद देणारी व दुःखनाशक आहे, जणू गुलाबाच्या फुलांनी वेढलेले किंवा ओल्या ब्रह्मकमळाखाली लपलेले कमळ फुल। अशी तिच्या रोडीची अलौकिक शोभा कवीने वर्णन केले आहे। शंभूराजांचे हे नक्षिक कवित्व त्यांच्या विद्वत्ता, काव्यरसिकता आणि सूक्ष्म सौंदर्यदृष्टीचे प्रतीक आहे। छत्रपती शिवशंभू भक्त ही मालिका त्यांच्या शौर्यासोबतच सांस्कृतिक व साहित्यिक वैभव आपल्यासमोर उलगडते। जय भवानी, जय शिवराय।